संघ हृदय में भर पाए अब, घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है। संघ हृदय में भर पाए अब, घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है। संघ हृदय में भर पाए अब, घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है। दो, तीन, चार अंकांवर काम करायचं। एक, दो, तीन, एक, एक, दो। संचलन विहप्रस्थानं वाहिनीशः दक्षिणतः चतुर्विह। एक, दो, तीन, एक, एक, दो। संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो। संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो। एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो, एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो। भूल कर भी मुख में जाति पंथ की न बात हो, मन में ऊंच नीच जन्म सिद्ध भावना स्वदेश का विचार हो, जन्म सिद्ध भावना स्वदेश का विचार हो। गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो, गलत मत कदम उठाओ। आ रही है आज चारों ओर से यही पुकार, हम करेंगे त्याग इस समाज के लिए अपार, हम करेंगे त्याग इस समाज के लिए अपार। कष्ट जो मिलेंगे मुस्कुराते सब सहेंगे हम,
भला समाज का वो काम सब किए चलो, संगठन गढ़े चलो, सुपंथ कर बढ़े चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो, संगठन गढ़े चलो, सुपंथ कर बढ़े चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो, हो भला समाज का वो काम सब किए चलो। प्रमुख अतिथी शस्त्रपूजन केल्यावर मंचावर जात. भुजा दंड 2 3 4 आरमा. ध्वज प्रणाम 1 2 3. सदा वत्सले मातृभूमे नमस्ते सुधा वत्सले मातृभूमे. त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिन्दु राष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वान्नमामो वयम्. आगर्तु तीव्राणिशम् विजेत्री च नः संवतात् कार्यशक्तिर् विधायास धर्मस्य संरक्षणम्. परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्. समर्था भवत्वाशिषाल्ते वृषम्. भारत माता की जय. तुझे भारत की जयकार, ले पावन संस्कृति आधार. तुझे भारत की जयकार, मोहक भाव प्रखर हो जो जो, अहं विसर्जित होता क्यों क्यों. क्रमांक 2 गुरु. क्रमांक 4 गुरु.
गणदक्ष क्रमिका सिद्ध दंड प्रयोग क्रमांक 2 गुरु स्वागत प्रकार 1 गुरु पूजा दंड अर्ध वृता प्रचल 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 प्रयोग 2 गुरु 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 1 2 3 4 5 6 7 8 1 1 2 प्रयोग क्रमांक 3 1 1 2 1 2 3 4 5 6 7 8 प्रयोग 2 गुरु प्रयोग क्रमांक 3 गुरु प्रयोग क्रमांक 5 गण भुज दंड 1 2 गण वाम मृत प्रचल मंचावर उपस्थित भागाचे भाग कार्यवाह धनंजयजी कारखानीस, आजच्या आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर सौ सुजाता देशमुख, आज आपले प्रमुख वक्ते श्री प्रसादजी शिंगेवार, उपस्थित नगरांचे माननीय संघचालक, अन्य अधिकारीगण, उपस्थित सज्जन, मातृशक्ती आणि आत्मीय स्वयंसेवक बंधूंनो, संघाने समाजातल्या अनेक उत्सवांचा स्वीकार जो केला आहे त्यातले 6 उत्सव आपण संघामध्ये साजरे करत असतो. त्यातला आज हा विजयादशमीचा उत्सव. या उत्सवाला अजून एक वेगळं महत्व आहे की संघाची स्थापना ही या विजयादशमीच्या पर्वावरती झाली. प्रमुख वक्ते म्हणून जे आपल्या इथे धरमपेठ भाग आहे, त्या धरमपेठ भागामध्ये त्यांचा निवास आहे, नोकरी करतात आणि आपल्या नागपूर महानगराचे सहशारीक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. आज आपल्याला ज्या प्रमुख अतिथी लाभल्या आहेत त्यांचा परिचय करून देतो. डॉक्टर सौ सुजाता देशमुख, मूळच्या परतवाडा इथल्या आहेत. शालेय शिक्षण परतवाडा इथेच झालं, मग पुढे अमरावती आणि मग नंतर नागपूर इथे त्यांनी होमिओपॅथ या विषयात डॉक्टर असं शिक्षण घेतलं. मग आवडीचा विषय म्हणून मग
MA इन क्लिनिकल या वृत्तपत्रात येत होते. अजूनही त्या कधी ऑल इंडिया रेडिओवरती मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना अनेक प्रकारचे बक्षीस पण मिळालेले आहेत. हातकार्यवाह श्री धनंजय कारखानीस हे त्यांचं स्वागत करतात. प्रमुख अतिथी म्हणून ज्या लाभल्या आहेत त्यांचे आपण आभार मानतो. सुभाषित, अमृतवचन आणि वैयक्तिक गीत झाल्यानंतर प्रमुख अतिथींनी आपलं मार्गदर्शन करावं. गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन चंदन वने वने. भावार्थ गज मोती सभी पर्वतों पर नहीं मिलते. गजमुक्त अर्थात काले रंग का मणि सभी हाथियों में नहीं मिलते. चंदन वृक्ष सब वनों में नहीं मिलते तथा सज्जन पुरुष सर्वत्र नहीं मिलते. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नहीं सर्वत्र. अमृतवचन. डॉक्टर परम पूज्य डॉक्टर जी ने कहा है, जिस प्रकार व्यक्ति के जीवन में नानाविध बाधाएं आती है उसी प्रकार संघ के जीवन में भी बाधाओं की कमी नहीं. पर चाहे जितने भी बाधाएं आवे संघ का कदम आगे बढ़ना ही चाहिए. यही तो मंत्र है अपना चरैवेति चरैवेति. यही तो मंत्र है अपना नहीं रुकना नहीं थकना सतत चलना सतत चलना. यही तो मंत्र है अपना शुभंकर मंत्र है अपना चरैवेति चरैवेति. यही तो मंत्र है अपना. सनातन है प्रबल ऊर्जा गति मेरा धर्म है जो भ्रमण करना यही तो मंत्र है अपना शुभंकर मंत्र है अपना चरैवेति चरैवेति. यही तो मंत्र है अपना. हमारी प्रेरणा भारत है भूमि की करे पूजा सुजल सुफला सदा स्नेहा. यही तो रूप है उसका जिए माता की कारण हम करे जीवन सफल अपना. यही तो मंत्र है अपना शुभंकर मंत्र है अपना. शिस्तीने केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजच्या ह्या पावन पर्वावर मला विजयादशमीच्या पर्वावर मला इथे आमंत्रण दिलं. प्रमुख अतिथी म्हणून इथे बोलायची संधी दिली. बाल स्वयंसेवकांसाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी मला इथे बोललं त्याबद्दल मी खूप खूप त्यांचे आभारी आहे. आजचा आपला विषय आहे मुलांमधील शारीरिक आणि मानसिक आरोग्य. तर मुलांमध्ये सगळ्यात अलीकडच्या काळामध्ये जे आपल्याला शारीरिक समस्या ज्या काही बघायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने मला सगळ्यात माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळालं ते सगळ्यात पहिली समस्या अलीकडच्या काळामध्ये ती म्हणजे लहान वयामध्ये लागणारा चष्मा. तर दुसरी समस्या जी आहे डोळे जळजळ करणं, डोळ्यांची आग होणं, डोळे लाल होणं, डोळ्याशी संबंधित बरेच विकार. तिसरी समस्या आहे डोकेदुखी. चौथी समस्या आहे पचनांचे विकार. शारीरिक समस्येचं कारण काय आहे, काय असू शकतं अलीकडच्या काळामध्ये? कोणी ठीक आहे मी सांगते. सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डोळ्याला लागणारा चष्मा म्हणजे तुम्ही जो मोबाईल वापरताय. अलीकडची मुलं जी पिढी मोबाईल वापरते आहे वापरणं ठीक आहे पण त्याचा अति वापर जो होतो आहे
झालं आहे त्याच्यामुळे चष्मे लागतात आणि डोळ्यांचे विकार, डोकेदुखी हे सुरू होतात. आणि अतिवापर करता एक दिवस असं झालं की त्याला दिसेनासं झालं, फार कमी दिसायला लागलं. डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की हा आजार, ही जे काही समस्या आहे ती माझ्याकडनं होण्यासारखी नाही आहे. तुम्ही त्याला एक्सपर्ट, जिथे चांगले उपचार होतील अशा डॉक्टरांकडे घेऊन जा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की चेन्नईमध्ये सगळ्यात चांगले डोळ्यांचे उपचार होतात, तर तिथे त्याला नेण्यात आलं आणि तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या रेटायनाला इतका डॅमेज झाला आहे की तो वयाच्या 18व्या वर्षी कंप्लीट पूर्णपणे अंधळा होणार आहे. डॉक्टरांनी दुर्दैवाने त्याच्या आईवडिलांना सांगितलं आणि आज अशी परिस्थिती आहे की त्याला काहीही दिसत नाही. आता 18 वर्षाचा आहे. 5-6 वर्षापूर्वीची घटना मी तुम्हाला सांगितली आणि त्याची आई आमच्याजवळ अक्षरशः धसाड्याचा रडत होती. सांगितली अशी सगळ्यात लहान माझ्याकडे येणारी पेशंट म्हणजे 5 ते 6 वर्षाची अर्धशिशी, तुम्ही कधी ऐकली असेल, मायग्रेन, ज्याच्यामध्ये डोळ्याने कमी दिसायला लागतं, मळमळ होते, लाईट आणि आवाज नकोसा वाटतो, चिडचिड. दृढपणे सांगत की नाही, तुझ्यासाठी हे नाही. 2, 4, 5 महिन्यात एखाद वेळेस ठीक आहे, पण आपले जे भारतीय आहारातले जे काही घटक हे आहेत, वरण भात, भाजी पोळी, त्याला वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही मुलांना द्या तर ते व्यवस्थित खातील. आणि नाही भाज्या खात तर तुम्ही 2 करायचं आहे. त्याच्यानंतर 6 मणेस्कर श्वास घ्यायचा आणि 6 मणेस्कर सोडायचा, असं 6 वेळा करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे फक्त शांत बसून पाठीचा कणा ताठ, आपली दृष्टी भ्रूमध्यात, आपलं देह म्हणजे शरीर हे मंदिर आहे असं समजून, आपण देवघरामध्ये जसा लाईट लावतो तसा आपण डोळे बंद करून भ्रूमध्यामध्ये दृष्टी एकाग्र करायची. आणि आपण देवघरात जसा लाईट लावतो तसं बाप्पानी आपल्या भ्रूमध्यामध्ये लाईट लावलेला आहे, त्याच्याकडे बघायचं. पहिल्यांदा बरेच विचार येतील, हळूहळू जेव्हा तुम्ही एकाग्रता करत राहाल तसं तसं तुम्हाला शांतता आणि आनंद जाणवायला लागेल. असे आपल्याला 3 ध्यानाचे प्रकार करायचे. प्रवाहाकडे जेव्हा रक्तप्रवाह किंवा सर्क्युलेशन जातं, ब्लड सप्लाय जातो, तेव्हा आपलं मेंदू तल्लख होतो, आपलं आत्मतेज वाढतं, आपलं आत्मबल वाढतं, आत्मविश्वास वाढतो. आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण घराच्या बाहेर नमस्कार करून निघतो आईबाबांना आणि परमेश्वराला, ज्येष्ठांना, तर आपल्या अभोवती एक संरक्षण कवच तयार होतं, ज्याच्यामुळे आपण सगळ्या संकटांपासून वाचू शकतो, संरक्षण होतं आपलं. बरेचदा आपण बाहेर जातो, असं काहीतरी होतं, अरे बापरे असं काहीतरी झालं, आपण ते कसं वाचलं माहिती नाही, तर असेच काही आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, ज्याच्यामुळे आपलं संरक्षण झालेलं असतं. तर आज आपण 5 संकल्प केलेले आहेत विजयादशमीच्या पर्वावर. आजचा हा विजयादशमीचा पर्व ते पुढचा एका मर्यादित काळामध्ये आपल्याला हे मोबाईल बघायचा आहे. दुसरा म्हणजे शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार करायचे आहेत. तिसरं म्हणजे ध्यान करायचं आहे. चौथं म्हणजे आपल्याला हे करायचं. चौथं कोणी सांगू शकेल? मी विसरली आहे. आहार, बरोबर. तर आहार आपल्याला सकस घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पॅकेट फूड फार कमी करायचं आहे, सकस आहार घ्यायचा. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे आपल्याला मोठ्यांना, परमेश्वराला नमस्कार करून घराच्या बाहेर पडायचं आहे. तर असे 5 संकल्प आपण केलेले आहेत. तरी देते आहे की त्यांना येऊन तुम्ही सांगायचं ज्यांनी पूर्ण केला आणि माझ्यापर्यंत ती खबर येणार आहे की तुम्ही ते करता आहात की नाही. ठीक आहे, करणार? शाबास. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या उज्ज्वल आयुष्यासाठी, भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आवाहन केलं, दुर्गा रूपी शक्ती ही प्रगटली आणि महिषासुरासोबत 9 दिवस युद्ध करून आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून आणि शांतीची आणि स्थापना दुर्गेने केली. असा हा विजयादशमीचा पर्व आणि आपण सगळेजण हा साजरे करतो आहोत. पांडवांच्या महाभारताच्या काळामध्ये पांडवांनी सुद्धा
आणि ज्यावेळेस त्यांचा वनवास संपला, अज्ञातवास सुरू करण्या अगोदर शमी वृक्षाच्या जवळ जाऊन आपली सगळी शस्त्र एकत्र करून आणि त्या झाडावरती ती लपवून ठेवली आणि अज्ञातवासाला सुरुवात केली. पण आत्ताच 2 महिन्याआधी आपली बैठक झाली अखिल भारतीय, त्याच्यामध्ये वृत्त आलेलं आहे की हे जे 10 तरुण 20 बाल हे 70,000 ठिकाणी भारतामध्ये एकत्रित येतात दररोज. तर ही जी संख्या आहे ही 10 लाखापेक्षा जास्त, आणि स्वयंसेवक हे संघाच्या रोजच्या शाखेमध्ये एकत्रित येत असतात. 60 मिनिटाच्या या शाखेमध्ये खेळ, शारीरिक आणि बौद्धिक या तीनही गोष्टींचा विकास करण्याकरता आणि स्वयंसेवक सगळे एकत्रित येत असतात. देशाकरता आणि आपल्याला काम करायचं आहे ही भावना या 60 मिनिटांच्या आणि 1 तासाच्या शाखेतनं सगळ्या स्वयंसेवकांच्या मनामध्ये तयार होत असते. मी सुद्धा व्यायाम केली आणि बालांनी सुद्धा व्यायाम. रोजच्या शाखेमध्ये ज्यावेळेस आपण सतत एक गोष्ट करत असतो, त्या गोष्टीची आणि सवय आपल्याला होते, आणि सवय झाल्यानंतर शरीर मन बुद्धी या तिन्हीचा विकास आणि हा होत असतो. शरीर मन बुद्धी ह्या एकत्रित आल्यानंतर शिस्तबद्ध नागरिक, देशभक्त नागरिक आणि सेवाभाव असणारा नागरिक हा तयार होत असतो. काय म्हणतात त्याला, नाही आहे. तर ज्या अवस्थेमध्ये जो स्वयंसेवक असतो, जर का जो बाल आहे तर शाळेतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने वागणारा तो स्वयंसेवक असतो. असं नीट करणारा, फक्त अभ्यास न करता शाळेतल्या खेळांमध्ये सुद्धा पार्टिसिपेशन असणार. त्यानंतर नियमांचं पालन करणारा. समाजामध्ये आपण ज्यावेळेस जातो, भरकन सिग्नल तोडून आणि लाल दिव्यात काही निघताना आपण सगळेच जण बघतो, पण संघाचा स्वयंसेवक हा लाल दिव्यावरती उभा असतो. समाजाची सेवा करणारा स्वयंसेवक. आपला हा समाज आहे, याच्याकरता आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. मी तर शिकतोय, मी काय देऊ शकतो? तर IIT खडगपूरमध्ये, खडगपूरमध्येच आपला एक स्वयंसेवक होता. IIT म्हटल्यानंतर सगळ्यांचे एकदम तारशे मोठे झाले असते, आणि ज्यावेळेस तिथनं पासआउट होतात आपल्याला माहिती आहे की लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि या सगळ्या ज्या मुलं असतात यांच्या समोर असतात, त्या सगळ्या नोकऱ्या मिळवल्यानंतर आणि यांचं आयुष्य सुरू होत असतं. पण स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक ज्याला म्हणतो आपण, याच्यामधला फरक काय असतो? या स्वयंसेवकांनी निश्चय केला की मला या नोकऱ्या नाही करायच्या. मला काय करायचं आहे, तर माझ्या शिक्षणाची आणि गरज ही माझ्या गावामध्ये जास्त आहे. तर तो शिक्षण संपल्यानंतर मिझोरमच्या आणि सुदूर गावामध्ये जातो आणि 10 मुलांना एकत्रित करून शाळा सुरू करतो. त्यांना विचारतो, तर ते दोघं सांगतात की आमची इथे शाखा चालते. शाखा झाल्यानंतर आम्ही त्या किल्ल्यामध्ये आणि लपाछुपी आणि बाकी खेळ खेळत असतो. त्याच्यामुळे आम्हाला इथले छुपे रस्ते सगळे माहिती आहे, कारण आम्ही तिथे लपतो, आम्ही खेळतो. आमच्या रोजच्या आणि इथला तो भाग आहे फिरण्याचा. तर तुम्ही दोघं जण त्या किल्ल्यात जाऊन त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते उघडू शकता का? असा ज्यावेळेस तो सैन्याचा अधिकारी त्यांना विचारतो, एका क्षणामध्ये ते दोघंही उत्तर देतात, हो. योजना बनते. रात्रीच्या वेळी ज्यावेळेस पूर्ण काळोख राहील आहे, साधारणतः 2-2:30 वाजता या दोघांनी आणि त्या छुप्या रस्त्याने आत जायचं, आवाज न करता त्या गेट पर्यंत जायचं, त्या प्रवेशद्वारापर्यंत जायचं. तो प्रवेशद्वार फक्त उघडायचा. तो प्रवेशद्वार उघडला की आपलं सैन्य आत येईल आणि पाकिस्तानला ते पूर्ण सगळ्यांना मारून ते काबीज करायचं.
दार उघडण्याकरता आणि ठरलेल्या वेळेत हे छुप्या रस्त्याने आणि साधारणतः आतमध्ये येतात. आत आल्यानंतर सगळीकडे सैन्य असतं, काही झोपले असतात, काही पहारे देत असतात. यांच्या लक्षात येत असतं की इथून तिथपर्यंत साधारणतः 200 मीटरचं अंतर आहे. हे आपल्याला रांगतच जावं लागणार आहे, कारण उठून सरळ चालत गेलो तर आपण कोणाच्या तरी लक्षात येईल. म्हणून तो रांगत त्या द्वारापर्यंत जातात. त्या द्वाराच्या तिकडे पूर्ण अंधार असतो. घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है. संघ हृदय में भर पाए अब, घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है. जीवन व्रत मेरा कभी नहीं बिसराना है. अहंकार व्यक्तित्व हृदय से पूर्ण मिटा कर चलना है. तत्व ज्ञान की शिक्षा पाकर स्वर्णिम समय बिताना है. तत्व सुधारस पी कर निज को अमृत पूर्ण बनाना है. घर घर अपने जाना है, घर घर अपने जाना है. एक अपनत्व भावना रोम रोम